गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या एकस्तर वेतन श्रेणीच्या लढ्याला अखेर यश। आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेले एकस्तर वेतन श्रेणीबाबत शासन परिपत्रक 29 फेब्रुवारी 2024 नुसार आदिवासी भागात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू झाल्यानंतर त्यांना दिलेली एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ काढून घेण्यात आल्याने प्रशासनाविरोधात उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल केली होती। सदर रिट याचिकेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 21/12/2019 रोजी न्याय निर्णय दिला असून त्याद्वारे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 6/8/2002 मधील 3/7 येथील तरतुदीचा योग्य व स्पष्ट करण्यात आले। नंतर एकस्तर लाभ काढून न घेण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे विविध रिट याचिका दाखल झाल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने रिट याचिकांच्या अनुषंगाने सर्व कार्यालयांना निर्देशित केले। सर्व पदांसाठी एकस्तर वेतन श्रेणी आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांना 29 फेब्रुवारी 2024च्या GR नुसार लागू झाले। परंतु काही पंचायत समिती सदर जिल्हा परिषद नाशिक यांच्या पत्राशिवाय पुढील कारवाई केली जाणार नाही यासाठी वारंवार काढण्यात येत होती। त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटनेमार्फत वारंवार पाठपुरावा करून एकस्तर वेतन श्रेणी लागू करण्यास पत्र काढण्यासंदर्भात प्रशासनाला भाग पाडले आहे। या पत्रानुसार नाशिक जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील सर्व तालुक्यातील कर्मचाऱ्यांना या पत्राचा लाभ होणार आहे। महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना यांनी एकस्तर बाबत सुरू केलेल्या न्यायालयीन लढ्याला आज अंतिम यश मिळाले। आपल्या शिक्षक संवर्गातील तळागाळातील सर्व बांधवांना याचा लाभ मिळणार आहे। विशेष म्हणजे जोपर्यंत आपण पेसा क्षेत्रात कार्यरत आहे तोपर्यंत या एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे। या आपल्या संघटनेच्या उक्तीनुसार या संघर्षाचे सर्वजण भागीदार आहेत। त्याबद्दल महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना राज्याध्यक्ष भागवत धूम व जिल्हाध्यक्ष मोतीराम भोये यांनी महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना सर्व शिलेदार यांचे मनापासून आभार मानले। एकस्तर वेतन श्रेणीबाबत मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा, न्यायालयीन प्रक्रिया तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक भरतरीनाथ सातपुते व योगेश खंबाईत या सर्वांनी संघटनेला दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप आभार मानले। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।